सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी आपल्याला भगवती क्लासेसनं एक आगळी-वेगळी दिवाळी साजरी करण्यासाठी एक संधी दिलेली आहे. त्याचा आज शेवटचा दिवस. कारण आज दिवाळीचाही शेवटचा दिवस. आज बहीण-भावांच्या नात्यामधील गोडवा वाढण्याचा दिवस आहे आणि तुम्ही सुद्धा तो खूप आनंदाने साजरा करणार आहात. कारण माहेरचं माणूस आलं की आपल्याला खूप आनंद होतो. तसंच भाऊबीज म्हणजे आपण भावाची वाट बघतो किंवा आपण त्याच्या घरी जातो. म्हणजेच माहेरी जाणं हा एक प्रकारचा आनंदाचा, उत्सवाचा सण आहे. तसंच हा जो आपला जीव आहे, तो सुद्धा माहेरी सासरी आलेला आहे आणि आता ध्यानामार्फत माहेरी जाण्याची तयारी करत आहे. तोही आनंदानं त्या तयारीत सामील झालेला आहे. म्हणूनच ही आगळी-वेगळी दिवाळी जी आहे, ती भगवती क्लासेसनं आपल्यासाठी ध्यान मार्गाने आणलेली आहे. त्यांचे आपण विशेष आभार मानूया, कारण त्यांनी आपल्याला ही संधी दिली. सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आपण एकत्रित ध्यानाला आणि ज्ञानाला सुद्धा सुरुवात करूया. आजचं ध्यान आणि ज्ञान हे दोन्ही सुद्धा वेगळ्या संकल्पनेचं आहे. ह्याची जाणीव तुम्हाला झालीच असणार आहे. कारण भाऊबीज याचा अर्थ यम, यमीकडे जाणं. यम म्हणजे काय? हे आपण पाहणार आहोत. भीती, मृत्यूची भीती. मृत्यू म्हणजे काय? आणि त्याला कसं परतवून लावायचं यासाठीच ही भाऊबीज साजरी केली जाते. आठवण ठेवली जाते त्या यमदेवतेची. कारण तो क्षणोक्षणी आपल्या मनात असतो म्हणजे असतोच. कारण आपला जन्म झालेला आहे ना, तर आपल्याला मृत्यू देखील येणार याची आपल्याला पूर्ण जाणीव असते. पण हा जीव जो असतो ना, तो बाह्य अशाश्वत जगात जगत असतो आणि जेव्हा ध्यान मार्गात आपण येतो, त्यावेळेलाच आपल्याला खऱ्या शाश्वत जगाची, जीवनाची माहिती होते. आपण सावध होतो. आपला हा जीव आहे, तो मोह-मायारूपी संसारात अडकलेला आहे, याची जाणीव होते आपल्याला आणि मग मात्र आपण ही पुंजी जमा करायला लागतो, जी ध्यान मार्गातनं आपल्याला प्राप्त होते. जीव जन्माला आला ना, की तो जन्माला यायच्या आधी त्या परमेश्वराला खूप वचनं देत असतो, की "दे, मी तुझी आठवण कधीच विसरणार नाहीये." पण होतं काय, जन्माला आल्यानंतर मात्र तो विसरून जातो आणि कुठे काय म्हणजे कोहम, कोहम म्हणतो. काय कुठे, कुठे काय, कुठे काय, तो विसरूनच जातो. परमात्म्याच्या हाती आपली एक दोरी आहे आणि आपले श्वासाची गणितं भरली, की आपण हा देह सोडून जाणार आहोत आणि मग मात्र ज्या आपल्या संकल्पना आहेत, यमदरबार, नरक ह्या सगळ्या, तिथे आपल्याला उत्तरं द्यावी लागणार आहेत. आपल्या संपूर्ण जीवनाचा, पाप-पुण्याचा हिशोब द्यावाच लागणार आहे. इथे तर आपण सगळी मनमानी केली. आपण ऐकलंच नाही. जी वचनं जन्माला येताना परमेश्वराला दिली होती, त्याचाही आपण कुठे म्हणजे काय मागामूसच लागू दिला नव्हता. पण काही जणांना मात्र ह्याची जाणीव आधीपासूनच असते. काही जीव मात्र पहिल्यापासूनच परमेश्वराच्या भक्तीची कास सोडत नाही. येन केन प्रकारे ते त्या मार्गात अग्रेसरच असतात आणि कारण त्यांना मृत्यूचा भय नसतं. त्यांच्या डोक्यात येत नाही, की हे शरीर नश्वर आहे हे त्यांना माहिती असतं. म्हणून ते कर्म करताना साक्षेपी भावाने करतात, निर्लेप होऊन करतात. पण इतर म्हणजे हे फक्त 1% जीवच करतात. बाकीचे 99% जे जीव आत्मे आलेले आहेत ना, ते या मोहमयी दुनियेमध्ये सुखविलासात, नंतर षड्रिपून मागे सगळे प्रकार अनुभवतात आणि ते आपला मूळ उद्देशच विसरून जातात. म्हणूनच
दीपावलीची ही यमद्वितीया जी असते ती कार्तिक शुद्ध द्वितीया ही यमद्वितीया म्हणून ओळखलीच जाते. आणि ती आपल्याला किमान वर्षातून एकदा तरी आठवण देते, की कधी ना कधीतरी आपल्याला यमाच्या दरबारात हजर राहावं लागणार आहे. चित्रगुप्त तुमचा लेखाजोखा यमदेवतेला सांगणारच आहे. मग आपली धडपड काय असते, की ह्यापासून वाचण्याची. आणि वाचण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर आत्ताच आपल्याला सावध व्हायला पाहिजे. हे नरदेहा, हे नरजीवा, तू आता सावध हो. अजूनही वेळ गेलेली नाहीये. नरक यातनेच्या कल्पनेपासूनच जी भीती वाटते, त्या भीतीपासून तुला मुक्त व्हायचं आहे. कारण पाप-पुण्याची गाठोडी ही जर त्याच्यामध्ये पापाचं गाठोडं जास्त भरलं, तर पुन्हा तुला 84 लक्ष योनीतनं फिरायचं आहे. आणि जेव्हा कधी मग नरदेह मिळेल, त्यावेळेला तू स्वतःचा उद्धार करू शकशील. चला तर मग या आगळ्या-वेगळ्या भाऊबीजेच्या ध्यानाला आणि ज्ञानाला देखील आपण सुरुवात करूया. जिथे बसला असाल, तिथे सुखासनात, आनंदात आणि पद्मासनात बसा. दोन्ही पाय एकमेकांना क्रॉस करा. खुर्चीवर बसला असाल तरी सुद्धा असे हे होऊ देत. त्याच्यानंतर दोन्ही हात मात्र आज असेच घ्या. कारण ही पंचतत्व एकत्र होऊ देत. हीच मेन आपली हे आहेत. ही पंचतत्व समतल झाली की मन, शरीर दोन्हीही एक विचाराने चालेल. आणि मग ध्यानाच्या मार्गावर तुम्ही श्वासामार्फत अग्रेसर व्हाल. तुम्ही जीवनाची ही पुंजी न घाबरता जमा कराल. आपल्या शरीराच्या आतमध्ये मनावर चढलेली सगळी आवरणं तुम्ही फेकून द्याल. आणि मग एकदम स्वच्छ आत्मा घेऊन तुम्ही परमेश्वराजवळ, यमदेवतेसमोर उभे राहाल. कारण तुम्हाला जाणीव झालेली आहे या गोष्टीची, की आपल्याला याचा हिशोबच परमेश्वराकडे द्यावा लागणार आहे. त्यामुळे चांगलं कर्म करण्याच्या मार्गावर तुम्ही आता अग्रेसर झालेला आहात. चला तर मग ध्यानात आपण विलीन होऊया. आणि यमदेवतेची भीती आपण आपल्या मनातून काढून टाकूया. कारण आपण त्यांना आपल्याच हृदयात विराजमान करूया. त्यांना दाखवूया, की आमचा आत्मा आता किती अग्रेसर आहे, प्रगतीपथावर आहे. आम्ही किती आतून आणि बाहेरून शुद्ध होत चाललेलो आहोत. चला तर मग ही आगळी वेगळी यमद्वितीया नक्कीच आपण साजरी करूया. श्वासावर लक्ष केंद्रित करा. डोळे बंद करा. 3दा श्वास, दीर्घ श्वास आत आणि बाहेर. श्वास आत, बाहेर. श्वास आत, बाहेर. आता हे तुम्हाला व्यवस्थितरित्या जमू लागलेलं आहे. त्यामुळे तुमचा श्वास पोटापर्यंत आतमध्ये जाऊन तो तुमच्या सगळ्या अवयवांवर फिरून हळूहळू नाकाद्वारे बाहेर सोडला जात आहे. पुत्राय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो यम प्रचोदयात् ॐ सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो यम प्रचोदयात् ॐ सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि. पौराणिक मान्यतेनुसार यमराजाने आजच्या दिवशी आपली बहीण यमुना हिच्या घरी जाऊन तिला वस्त्र अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले. म्हणून या दिवसाला
यमद्वितीया किंवा भाऊबीज म्हणजे भावानी बहिणीला दिलेली भेटवस्तू असं म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. यमुना ही नदी ही श्रीकृष्णाच्या मथुरा वृंदावन या भागात आहे. म्हणजेच ती श्रीकृष्णाच्या जन्मापासूनच तिथे आहे. जन्माच्या आधीपासून तिनेच तर वाट दिली ना वासुदेवांना, त्याला नंदाच्या घरी पोहोचवण्यासाठी. त्यामुळे यमुना नदी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. एक कथा अशी पण आहे की यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र का मानतात, तर असे केल्यामुळे यमापासून भय नसते. पण हा समज आहे. यम आणि यमी या भावा बहिणींच्या प्रेमाबद्दल अशी एक कथा आहे की यम मृत्यू पावले त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपलं रडणं काही थांबवत नव्हती. परंतु मग काय झालं, देवानं रात्र निर्माण केली आणि यमीचे भावाबद्दलचे दुःख थोडे हलके झाले आणि मग तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करायची असते. ही बहिणीच्या भावाबद्दलच्या निस्वार्थ प्रेमभावना आहेत, ज्या यमराजाच्या पाशातून मृत्यूपासून त्याची सुटका करतात व तो चिरंजीव राहावा हाच यामागचा उद्देश असतो. आणि भाऊ सुद्धा यथाशक्ती आपल्या बहिणीला जे काही असेल ते देतो. पण या आत्ताच्या पौराणिक कथा आहेत, आत्ताच्या म्हणजे थोड्या आधीच्या, की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जेवढ्या काय म्हणतो ना उत्तम देवतांना ज्या आपल्याला काही काही देत आहेत त्या देवतांचं आपण पूजन करतो. तसंच आपण यमदेवतेचं पण आणि त्यांच्या बहिणीचं पण पूजन करतो. म्हणजे आपली हिंदू धर्मातील संकल्पना ज्या देवांच्या आहेत त्या किती सुंदर आहेत बघा. याचा तुम्हाला आता जाणीव झालेली असेल. कारण तुम्ही बघा ना, यमदेवतेला आपण नरकाची देवता म्हणतो. ते आपल्या शरीरातून आपला आत्मा काढून घेऊन जातात त्यांचे दूत, मग त्यांचे हालहाल करतात. आपण नरकाबद्दल तर कितीही वाईट ऐकलेलं आहे. त्यामुळे आपल्या मनात एक संकल्पना किंवा असते किंवा भीती असते आपल्या मनात की नरक म्हणजे काय आहे, मृत्यू काय आहे. मृत्यूची सुद्धा भीती आपल्याला जन्मापासूनच वाटते. मग तुम्ही विचार करा, अशा मृत्यूच्या देवतेची सुद्धा पूजा करण्याचं आपण हिंदू धर्मामध्ये किती मोठं योग्य आपण काम करत आहोत. आपल्याकडे सगळ्याच प्रकारच्या सगळ्याच वस्तूंचं पूजन करण्याची जी प्रथा आहे ना, म्हणजे त्यांचं स्मरण करतो आपण, त्यांना विसरत नाही. आणि त्यामुळेच असा समज आहे की त्या यातनांपासून त्या भयापासून आपली मुक्ती व्हावी. आणि आज आपण ध्यानाद्वारे तेच करणार आहोत. आपण आपल्या आत्म्याला एवढी ऊर्जा देणार आहोत की आपण मृत्यूचं भय जे आहे आपल्या मनामध्ये विचारांमध्ये ते काढून टाकणार आहोत. चला तर मग ध्यानाला सुरुवात करूया. श्वास तीनदा आत आणि बाहेर. श्वास आत बाहेर. श्वासावर लक्ष पूर्णपणे केंद्रित करा.
महाकालाय धीमहि तन्नो यम प्रचोदयात् ॐ सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि श्वास आत, तन्नो श्वास यम बाहेर. प्रचोदयात् त्यामुळे ॐ सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो यम आणि यमीची गोष्ट जी आहे ना, ती आपल्या आत्म्याशी संबंधित आहे. आत्मा जो असतो ना, तो तुम्ही विचार करा, हा जन्माला यायच्या आधी आपण परमेश्वराला काय काय मान्य केलेलं असतं. पण होतं का तसं? तर नाही. हा आत्मा जो आहे ना आपला, आतमध्ये बसलेला, तो तुम्ही विचार करा, की आपण जेवढ्या आत्म्याचा आपण पूर्णपणे हे केलेला असतो, परमेश्वराला मान्यता दिली असते, ती होत नाही. ती का आपण काय करतो, इथे आल्यावर ते सगळं विसरून जातो. आणि त्यामुळेच आपण आपल्या आत्म्यावर असलेलं आवरण जे आहे ते काढून टाकायचा आज प्रयत्न करूया. कारण ह्या जीवाला ना कधी ना कधीतरी हा देह सोडून जावा लागणारच आहे. मग त्या मृत्यूचं भय कशाला हवं? तो मृत्यू आपण आनंदाने स्वीकार करायला पाहिजे. आपण तसं करतो का? तर नाही. आपण काय करतो? आपण आपल्याला मृत्यू कधीच येणार नाही या भावनेत जगतो. कारण मृत्यू म्हटल्यावर आपल्याला माहितीये की आपल्याला हे संपूर्ण जग सोडून जावं लागणार आहे. मग आपण या जगामध्ये कमवलेलं सोनं, नाणं, घर, मुलं, वाहन, स्टेटस जो प्रकार आहे, हे सगळं आपल्याला सोडून द्यावं लागणार आहे. मग ह्याला आपण तयार आहोत का? नाही. पण आपल्याकडे जी फार मोठी वस्तू आहे, जी जन्माला येताना हे शरीर आपण परमेश्वराकडनं घेऊन आलेलो आहोत. ते उत्तम कार्य करत आहे. दोन्ही हात तुमचे कार्य करत आहेत. तुमचा मेंदू कार्य करत आहे. तुमचे पाय कार्य करत आहेत. तुमचे शरीर कार्य पूर्ण करत आहे. त्या परमेश्वराने आपल्याला इतकं सुंदर शरीर बहाल केलेलं आहे. एक सुंदर बुद्धी दिलेली आहे. एक छानसं मन दिलेलं आहे. ह्याचा आपण वापर कशासाठी करत आहोत बरं? ह्याचा तुम्ही कधी विचार केलात? नाही. कारण का? तर आपल्याला वाटलं की हे आपणच निर्माण केलेलं आहे. एका परीने ही गोष्ट सुद्धा बरोबरच आहे. कारण जर आपण आपल्यामध्ये परमेश्वर शोधत आहोत, तर नक्कीच ही गोष्ट तशी पण योग्य आहे. पण तरी सुद्धा जीव जन्माला यायची प्रक्रिया कितीही आपण हे केली, तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की की काहीतरी एक अशी गोष्ट आहे की जी वरच्या परमेश्वराने आपल्या हातात ठेवलेली आहे. आणि ते म्हणजे काय? तर आपला जीव, आपली सर्व कर्म, हो की नाही? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपण त्याच्याकडनं मागून घेऊन आलेलो आहोत. एक चाकोरीबद्ध आयुष्य. मग ते जगायचं नाही का? जगायचंय. पण माणसाच्या जन्माला तुम्ही आलाय, तर ते बुद्धीचा वापर करूनच आपण त्या गोष्टीचं कार्य करायचं आहे. आपण मात्र काय करतो? अशाश्वताच्या मागे लागलेलो आहोत. आपल्याला हे लक्षात येत नाही की तो मृत्यू जो आहे, तो आपल्या आसपासच आहे. तो सदैव आपल्या आजूबाजूलाच फिरत असतो. आणि आपल्याला तो सतत सांगत असतो की बा लक्ष दे, अजूनही वेळ गेलेली नाही. बरोबर आहे? तो असं सारखं का सांगत असतो? कारण त्याला माहितीये की हे जे राहणं आहे ना, ते फार कमी काळासाठी आहे. आणि हे कायमचं नाहीये.
पण आपण मात्र हे पूर्णपणे विसरून जातो. आपण काय म्हणतो? नाही, हेच शाश्वत आहे, हे शाश्वत आहे, असं आपण सारखं म्हणत असतो. पण हे शाश्वत नाहीये. हे शाश्वत असतं तर मग जीव कशाला मृत्यूला घाबरला असता? त्यांनी मृत्यूचा का विचार केला असता? हाही प्रश्न आहे ना. आपल्या मनात काही झालं की भीतीची भावना निर्माण होते. ती का बरं होते? आणि ती भीतीची भावना निर्माण होऊ नये म्हणूनच तुम्ही एक लक्ष घ्यायचंय की आपण त्या मृत्यूबरोबरच मैत्री करूया, कारण ती फार गरजेची आहे. आपण मृत्यूबरोबर जर हे केली ना, मैत्री केली ना, तर भीती नावाची जी एक सहज सुलभ अशी जी एक वृत्ती आहे, ती आपल्या मनातून आणि देहातून निघून जाईल. म्हणजेच तिमिरे व्यापिली अवनी, मनोमंडळही व्याप्त जिथे, दीपोत्सव उजळिता चित्तभुवनी, प्रकटले तेज अंतर्बाह्य तिथे. बरोबर की नाही? काळोख, तिमिर म्हणजे काय? काळोखाने पूर्ण धरतीला हे केलेलं आहे, पण व्यापलेलं आहे. आणि मनोमंडळ म्हणजे माणसाचं मन सुद्धा हे काळोखानीच, भीतीनेच व्याप्त आहे. जर तिकडे ज्ञानाचा आपण दीपोत्सव केला, तर केवढे मोठे तेज अंतर्बाह्य आपल्या शरीरात पसरेल बरं. किती सुंदर आहे की नाही ही वाक्यरचना? हा छोटासा श्लोक तो आपल्याला आपल्या पूर्ण जीवनाचं सार सांगतोय, आपल्याला भीतीतून मुक्त करतोय. आणि तेच आपलं खऱ्या अर्थाने आजचं सार आहे, की आपण आपल्या मनातला काळोख हा घालवून टाकायचा आहे. आपण अजिबात त्याच्यामध्ये अडकायचं नाहीये. हे सगळ्यात मोठं हे आहे. आपण काय करतो? आपण त्या भीतीच्या ह्याच्यातच जातो. मग काय होतं? भीती ही अजून वाढत जाते आणि आपल्याला अंतिम सत्य जे आहे ते कळण्यापासून आपल्याला त्यापासून लांब ठेवते. त्यामुळेच तुम्ही भीतीवरच काय करा? विजय मिळवा. पुन्हा श्वासावर लक्ष द्या आणि मन एकाग्र करा. तीनदा श्वास आत, तीनदा बाहेर. अवतरली गाडग्या घडा, पृथ्वी अनोळख झाली मुडा, ध्वनी झाला कानडा दीपत्वासाठी. याचा अर्थ काय बरं? अज्ञानी मनुष्य जो असतो ना, त्याला मातीपासून केलेली मडकी आणि घागरी दाखवली ना, तरी त्याला मूळ मातीची ओळखच नसते. अथवा दिवा पाहिल्याशिवाय अग्नीची ओळख होत नाही. दिव्यांच्या या प्रकाश राशीत आपल्यातील अज्ञान दूर करून ज्ञानाची वाट चालण्याचा आपण प्रारंभ करूया. हेच आहे कारण का? आपल्याला जर कळलं नाही ना, की कधी आपली मूळ ओळख जर समजली नाही, तर आपण पृथ्वीसाठी पण अनोळखी होऊ. कारण आपण विसरून जातोय आपण कुठून आलोय आणि आपण काय करण्यासाठी आलोय हे पूर्णपणे विसरून जातोय. त्यामुळे मूळ मातीशी आपली ओळख तुम्ही जागृत ठेवा, कारण तीच फार गरजेची आहे. हे आपल्या लक्षात आलं तर आपण खूप चांगल्या अर्थाने आपल्या जीवाचं शिवाशी मिलन करून देऊ शकू.
अंतिम सत्याची ओळख आपण मनापासून केली ना, तर आपण कुठल्याच मायारूपी भीतीला घाबरणार नाही. सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो आदिम यमः काळापासूनच माणसाला आजूबाजूच्या निसर्गातील घडामोडींविषयी अतिशय कुतूहल आहे आणि या कुतूहलातून आणि त्याच्याविषयी वाटणाऱ्या भीतीतूनच नैसर्गिक घडामोडी व त्यामागील कार्यकारण भाव जाणून घेण्याची जिज्ञासा आपल्या मनात असते आणि ती निर्माण पण होते. माणूस मेल्यानंतर काय होते? मेल्यानंतर जड शरीर पंचमहाभूतात विलीन होते का? पण ते मग तो चेतना स्वरूप आत्मा कोठे जातो? स्वर्ग म्हणजे काय? नरक म्हणजे काय? पुनर्जन्म आहे का? मी कोण आहे? माझ्या जीवनाचा अर्थ काय? असे अनेक प्रश्न माणसाला पडतात पण त्याच्यावर या विश्वाची निर्मिती कोणी केली? कशी केली? ह्या प्रश्नांच्याही उत्तराच्या मागे आपण असतो. पण अंतिम सत्याचा ध्यास जर आपण घेतला, आपण सर्वस्वाचा त्याग करून प्रखर तपश्चर्या केली, तरच आपल्याला हे अध्यात्माचं ज्ञान प्राप्त होऊ शकेल. पण त्याच्यासाठी काय माहितीये का? तुम्ही काय करायला पाहिजे? तर विवेक आणि वैराग्य यांच्या मदतीने ती साधना करायला पाहिजे. म्हणजेच आपण ध्यान मार्गात स्थितप्रज्ञ व्हायला पाहिजे. आपण काय करतो? ध्यान मार्गात येतच नाही. ह्याला काय अनुभव आला, त्याला काय अनुभव आला याचा फक्त विचार करतो. पण तसे न करता आपण फक्त आपल्या शरीरातील, आपल्या अंतरंगातील आत्म्यावर काम केलं तर आपल्याला सहज सोपी वाट आपोआपच मिळेल. हे नक्कीच आहे. कारण आपल्यातला परमात्मा तेव्हाच जागृत होणार आहे. पण आपण काय करतो? आपल्याला जे 2 डोळे दिले आहेत, आपल्याला जे 2 कान दिले आहेत आणि आपली बुद्धी याचा वापर करून इतरांना काय अनुभव आले, इतरांना कुठला अनुभव येतोय, कोणत्या महाराजांकडे जाऊन काय मिळतंय, कोणतं ज्ञान प्राप्त होतंय, ह्याचाच फक्त विचार करतो आणि त्याच्या मागे धावत जातो. पण आपल्या आतमधील परमेश्वराकडे, आतमधील आत्म्याकडे आपण लक्ष देत नाही. आपल्या श्वासावर आपण लक्ष केंद्रित करत नाही, जो जन्मापासून आपल्या सोबत आहे. त्यामुळेच आज आपण फक्त आपल्या अंतरंगातील आत्म्याकडे, आत्मज्योतीकडे पूर्ण लक्ष केंद्रित करूया आणि हा यमद्वितीयेचा म्हणजे आपली सुद्धा एक आगळी वेगळी भाऊबीज करूया. चला तर मग पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करून मंत्रावर लक्ष केंद्रित करा. सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो यम प्रचोदयात्. सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो यम प्रचोदयात्.
धीमहि तन्नो यम प्रचोदयात्। ॐ सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय 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 धीमहि आपलं हे जे ध्यान आहे ते आपण स्वतःचा आतील आत्मा जाणण्याचा एक प्रयास करत आहोत किंवा एक ती साधना करत आहोत. आपल्या तत्वज्ञानात अध्यात्म हे चराचरात संचार करते. इतकेच नव्हे तर संजीवक तत्वांची ती पेरणी करते आणि शांततामय जीवन देते. संक्षिप्त शिकवते, जीवनामध्ये सुंदर धारणा निर्माण करते, चित्तशुद्धी करते आणि या चित्तशुद्धीत स्वानंदाची प्रचितीही आणून देते. आणि ही प्रचिती पूरक जीवनाच्या दृष्टीने पूरक प्रचिती न राहता त्याची प्रधान प्रचिती होते. आयुष्याला एका सुंदर वळणावर नेऊन मनुष्याचे ईश्वरात रूपांतर करते. म्हणजेच आपल्या आतमध्ये जो परमेश्वर आपण पाहतोय ना, तिथपर्यंत आपला प्रवास नक्कीच व्हायला पाहिजे. पण त्यासाठी ध्यान रोजच्या रोज करणं गरजेचं आहे. आणि परमात्मा हा आपल्या आतच आहे याची मुख्यतः जाणीव तुम्हाला झालीच पाहिजे. कारण ही जेव्हा दृढ भावना, दृढ जाणीव आपण ठेवू तेव्हा देहभावातून आपण देवभावाकडे आपला प्रवास अध्यात्माच्या मार्गातून सुकर नाही तर परम आनंददायी आणि आत्मैक्य साधणारा करतो. पण या प्रवासाची जर आपण सुरुवातच केली नाही तर मात्र शेवटच्या घटकेला शरीर वयस्कर होतं, आपलं वृद्ध होतं, हातपाय हालेनासे होते, अवयव शिथिल होतात, बुद्धी आणि मन काम नाही करू शकत
अशा वेळेला ती जाणीव होऊन त्याचा काहीच उपयोग नसतो. म्हणूनच सर्व संतांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे की लवकर जागा व्हा आणि आपल्या आत्म्याच्या प्रवासाचा पहिला विचार करा. कारण 70 वर्षाचं आयुष्य जे आपल्याला या पृथ्वीवर लाभलेलं आहे, तर ते घटके पळे पुढे पुढे असं आहे. ते कमी कमी होत चाललेलं आहे. आता जीवन म्हणजे सुखदुःख आलीच, पण मनुष्य अंतर्मुखतेतून आध्यात्मिक असेल ना, तर त्याला अंतःकरणातून एक प्रकारचा आधार मिळतो. मला सांभाळणारा ईश्वर किंवा अन्य कोणती शक्ती आहे याची ठोस जाणीव होत राहते. विवेकयुक्त विचारसरणीने त्याचे मानसिक संतुलन बिघडत नाही आणि हा विवेक जोपासण्यासाठी योग्य मार्गदर्शनाखाली जर काही त्यांनी नित्य साधना स्वीकारल्या किंवा सत्संग केला, आत्मप्रबोधन केलं किंवा आपणच आपल्याला तपासायची सवय ठेवली, बरोबर की नाही? भगवंताचा नामजपाचा आधार घेतला, ध्यान केलं, तर निश्चितच मनुष्याला अंतस्वास्थ्य म्हणजे काय? आतलं स्वास्थ्य म्हणजे मिळून तो संकटावर मात करू शकतो. हो की नाही? म्हणजे आपण आपल्या शरीराला योग्य सवय लावलीच पाहिजे. ध्यानाला बसायची, नामजप घ्यायची. तुम्हाला जे आवडेल ते करा. पण ध्यानामार्फत तुमची प्रगती ही तुमच्या आत्म्यावर होते. कारण तुम्ही तुमच्या आत्म्याशी, तुमच्या श्वासासोबत तुम्ही बोलू लागता. तुम्हाला कठीण प्रसंगात पण तुमची उत्तरं मिळू लागतात, जी तुम्हाला बाह्य कोणालाही विचारायची गरज लागत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ जगदंब या 4 अक्षरांवर धारणा करून अनेक संकटे पार करत आपलं नाव अक्षय केलेलं आहे. योग्य गुरु, उत्तम आचरण, उत्तमाला शरणागत होण्याची वृत्ती, साधन योग, महापुरुषांच्या चरित्राचे वाचन, अशा गोष्टी जर आपण केल्या ना, चांगलं ऐकण्याची सवय ठेवली, तर जीवन प्रासादिक आणि समृद्ध बनते. आपल्या सभोवतालच्या लोकांना आपण हवेसे होतो. एवढंच काय, तर प्राणी मात्रही आपण त्यांना प्रिय होतो. पण त्यासाठी आपण आधी स्वतःला तयार केलं पाहिजे. तरच या आजूबाजूच्या घटना घडतात किंवा आजूबाजूला आपल्यासाठी एक प्रकारचा आदर निर्माण होतो. आपल्या भोवती जो निर्माण होणारा प्रकाश आहे, ऑरा आहे, तो लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो. पण हे हळूहळूच होणार, कारण तुम्ही आता अंतर्मुख व्हायला लागलेला आहात. ध्यानाद्वारे आपण अंतर्मुख होतो आणि ते अंतर्मुख होणंच आपल्या जीवाला शिवाशी भेटवण्याचं एक मुख्य साधन आहे. म्हणून तर आज आपण ही वेगळ्या प्रकारची भाऊबीज साजरी करत आहोत. कारण मृत्यू ही बहीण आहे आणि आपला आत्मा हा यम आहे, असा विचार करा. आणि कधी ना कधीतरी आपल्याला मृत्यूला भेट द्यायचीच आहे. तो येणारच आहे किंवा ती मृत्यूची घटिका आपल्या जीवनात येणारच आहे. मग तिच्यासाठी आपण आता तयार होत आहोत. आपण चांगली कर्म करून त्याचा तिच्यासाठी उपहार निर्माण करत आहोत. आता अजून एक विचार, जे षड्रिपू आपण कायम म्हणतो तो असुर आहे, आपण त्यांना मारायचा प्रयत्न करतोय, हा सुद्धा एक विचार आपण गेल्या काही दिवसात ध्यानामधून घेत आहोत. तर षड्रिपूंचे दमन किंवा त्यांचा नाश करणं हे खरोखरच शक्य आहे का? तर षड्रिपू म्हणजे जर आपण त्यांना असुर मानले नाही, तर एक वेगळ्या अंगाने तुम्ही त्याचा विचार केला तर त्याचंही दमन होऊ शकेल. आणि हे ध्यानानेच होणार, कारण ध्यानातून तुमचे विचार शुद्ध होत चाललेले आहेत. कारण
षड्रिपू हे रिपूच नाहीयेत. आपल्या विचारसरणीच्या माध्यमातून त्याचा अतिरेक होत आहे. तेव्हाच विपर्यस्य घडते. षड्रिपूंना जर आपण अध्यात्मामध्ये रूपांतरित केले आणि सत्कर्माकडे वळवले तर काम, क्रोध या गोष्टी म्हणजे आपण बघूया, काम आणि क्रोध हे दोन जर षड्रिपूंपैकी दोन आपण रिपू घेतले तर ईश्वराविषयीचा परम कामभाव ठेवला तर तो आप्तकाम होतो. काम म्हणजे काय? आपण त्याला एक प्रकारचा रिपू मानतो, म्हणजे तो आपल्यातील काम वासना जागृत करणारा. पण समजा जर ही वासना भगवंताकडे आपण वळवली, भगवंताच्या नामस्मरणात किंवा आपण ध्यान करत आहोत त्याच्यात, म्हणजे ध्यानाचं काम जे आहे आपलं, ते आपला तो कालावधी वाढवला, त्याच्यात आपण त्याला विलीन केलं तर तो काय होईल बरं? आप्त काम होईल की नाही? त्यामुळे देव प्रसन्न का होत नाही म्हणून क्रोध केला तर तीही एक प्रकारची साधना होईल. बघतोच मी, मला देव कसा प्रसन्न होत नाही, मी त्याचं एवढं करतो ही अहंकार होईल. पण जर त्या क्रोधातून आपण जर ते ध्यान किंवा त्याचं नामस्मरण जास्त करायला लागलो ना, तर मात्र त्या क्रोधातून निर्माण होणारी अवस्था आहे ना, ती उन्मनी अवस्था होणार आहे. म्हणजे क्रोधाचं रूपांतर आहे की नाही, की आपण त्या एक प्रकारच्या ध्यानात, नामजपात लावणार आहोत आणि त्याचा बदल आपण उन्मनी अवस्थेत करणार आहोत. कारण आपण सतत फक्त ह्याच विचारात राहणार की आपल्याला परमेश्वर कसा भेटेल, कधी भेटेल. त्यासाठी आपण जास्तीत जास्त त्याचं नाम घेऊ किंवा साधना करू, ध्यान करू. आपलं लक्ष, आपले हे रिपू आहेत ना, ते तिथे आपण असे वळवूया अशा वेगळ्या स्वरूपात. मग ते रिपू न राहता आपले मित्रच बनतील. आता भगवत भावनेतून निर्माण होणारी ही उन्मनी अवस्था असते, त्याचा मध कसा असतो? हा मोहक असतो. कारण का? तर तो ईश्वर विषयक मोह आत्मशक्तीचे पोषण करतो आणि आपल्याला आनंद देतो. या ध्यानातून तुम्हाला काय मिळतं खरं सांगा? जे आपण 1 तासाचं ध्यान करतोय, ज्ञान प्राप्त करतोय, त्याच्यातून तुम्हाला दिवसभरासाठी आनंदच प्राप्त होतो. म्हणजेच काय असतो? तो मध असतो ना, तो मोहक असतो आपल्यासाठी. तो आनंददायी असतो. दुर्गुणांचा मत्सर सद्गुणांच्या उत्तम धारणा धारण करतो. बरोबर की नाही? आपल्यातला जो एक दुर्गुण आहे, त्याला जर आपण सद्गुणांमध्ये जर कळत नकळत त्याला कन्वर्ट केला, तर तो काय करतो? म्हणजे उत्तम धारणा करतो ना. समजा मला देवाला नावं ठेवण्याचा दुर्गुण आहे, तर मी काय करीन? हेच देवाला नावं ठेवता ठेवता मी त्याचा नामजप करीन, त्याच्यासाठी ध्यान धारणा करीन, तर काय होईल बरं? आपोआप आपोआप मी सद्गुणांमध्ये बदलत जाईन. ईशा तत्व जेव्हा अंतःकरणात पूर्णता व्यापून राहतं ना, तेव्हा व्यावहारिक दांभिकता पण सद्गळून पडते आणि साधकाच्या नकळत सद्गुणयुक्त दांभिक वृत्ती कार्यरत होऊन इतरांनाही प्रवृत्तीविषयी मोह होतो. बरोबर की नाही? कारण मी पूर्वी दांभिक होती. पूर्वी मी देवाचं दुसऱ्यांना दाखवण्यासाठी मी करते म्हणून करायची. पण जेव्हा माझी आंतरिक तळमळ वाढली, माझा क्रोध वाढला, बरोबर की नाही? माझा परमेश्वराविषयी काम वाढला आणि त्याच्यातून मिळणारा आनंद मला समजू लागला, त्यावेळी मात्र माझी ही व्यावहारिक दांभिकता जी होती ती गळून पडली हं. आणि माझी सद्गुणयुक्त दांभिक वृत्ती कार्यरत झाली. मी इतका आनंदी राहू लागलो त्या परमेश्वराच्या विचारांमध्ये, माझ्या आत्म्याच्या प्रवासामध्ये मी इतका तल्लीन झालोय की मला इतरांविषयी सुद्धा आता काही म्हणजे इतरांना दाखवायची काहीच गरज नाहीये. आता मात्र काय झालेलं आहे की बाहेरच्या लोकांना वाटतंय ह्याच्यात काहीतरी बदल झालेला आहे. हे काय आहे? हे आपल्याला मिळावं. आता त्यांना माझ्या प्रवृत्तीविषयी मोह होतोय. आणि मग आपण या ध्यान मार्गात, अध्यात्मात सकल ऐश्वर्य संपन्न होतो. आणि मग काय होतं? ईश्वराविषयी आपल्याला लोभ निर्माण होतो. म्हणजेच काय? प्रेम. लोभाचा अर्थ इथे
आपल्याला प्रेम आहे. आपलं आपल्या आत्म्यावर, आपल्या शरीरावर प्रेम निर्माण होतं. आणि आत्म्याच्या उन्नतीसाठीच हे सगळे षड्रिपू आपण सद्गुणात बदललेत. कारण यातून निर्माण होणारी श्रीमंती जी आहे ना, ते आत्मसुखाचे अक्षय दान आपल्याला देते. म्हणूनच आपले संत काय म्हणतात माहितीये का? सुख काय सांगोगे माये, वाचे वर्णिता नये. बरोबर की नाही? सुख काय सांगायचं आई? सांग ना. त्याला माझ्या या शब्दांनी, या वाचेनी वर्णन त्याचं करताच येणार नाहीये. मग षड्रिपूंना आपण आता सद्गुणांमध्ये नक्कीच बदलूया. आपले हे षड्रिपू आहेत, त्यांना मारून न टाकता, हे असुर मारून न टाकता त्यांचा भाव बदलूया. आणि त्यांचा भावाचा भाव म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, भाऊ नाही. त्यांचा जो उद्देश आहे ना, त्या उद्देशालाच आपण सगुण रूप देऊया, एक वेगळं रूप देऊया. आणि आपली आत्मिक प्रगती करण्यासाठी आपल्या आत्म्याच्या प्रवासामध्ये त्याचा उपयोग करून घेऊया. आणि आपल्या जीवाचंच कल्याण करून घेऊया. हीच खरी यमद्वितीयेची भेट असेल ना आपल्या स्वतःसाठीच. कारण आता आपण मृत्यूला घाबरत नाही आहोत, त्याच्याकडे आनंदाने जायला तयार होत आहोत. आपलं शरीर, मन हे अजिबात न घाबरता आनंदाने, आनंदाच्या अत्युच्च पातळीवर आहोत. आपल्याला काय मिळालेलं आहे? तर अध्यात्मातील सकल ऐश्वर्य संपन्न मिळालेलं आहे. कुठली श्रीमंती मिळाली? तर आत्मसुखाची श्रीमंती मिळालेली आहे. चला तर मग पुन्हा एकदा ध्यानाकडे, ध्यान मंत्राचा जप करण्यासाठी आपण वळूया. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि ध्यानाकडे लक्ष द्या. ओम सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो यम प्रचोदयात्. 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 ओम सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय आता आपला व्यवहार हा धीमहि पूर्णपणे सद्वर्तन करत आहे. कारण आपण आध्यात्मिक प्रगती करत आहोत. आध्यात्मिक प्रगती म्हणजे आपल्या आत्म्याची प्रगती करत आहोत.
आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आत्म्यावर आहे. आपण त्याच्यावर चढलेली जी एक आवरणं आहेत, रूढी परंपरांची, ती सगळी बाजूला करत आहोत. आपण शरीर शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये अग्रेसर होत आहोत. शरीर, मन, चक्र, आपल्या 72,000 नाड्या आणि हे सगळं करताना आपण आपल्या श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहोत. कारण तो आपल्या जन्मापासून आपल्या सोबत आहे. लौकिकात वागताना आपण ह्या सगळ्याचे भान ठेवून साक्षेपाने वागणे जरुरीचे आहे. आपली ईश्वरनिष्ठा जर दृढ असेल ना, तर आपल्याला मिळणाऱ्या या आत्मिक आनंदाला अजिबात धक्का लागू शकत नाही. पण आपल्यावरच्याच निष्ठेवर कमतरता असेल ना, शंका असेल, तर मात्र आपल्याला व्यथा होतात, वेदना होतात. व्यवहारात जशास तसे विचारसरणी असते ना, तशीच ईश्वर स्मरण पूर्वक जर आपण व्यवहार केला ना, तर मात्र ते करताना आपली अचानक येणाऱ्या अडचणींपासूनही सुटका होते. त्यामुळे आपण आयुष्यात अनेकदा अनेक प्रसंगांना सामोरे जाताना हे लक्षात ठेवायचं की आधार आणि निराधार या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या फक्त मनावर अवलंबून आहेत. उपासनेरूपी किंवा चांगल्या वागणुकीने, विचारसरणीने एक प्रकारचा आपण सुंदर पायास तयार करतो. आणि जर वारंवार आपण ध्यान मार्गात अग्रेसर राहिलो ना, किंवा स्वतःचं आत्मप्रबोधन करत राहिलो, तर मनाला उमेद मिळते. मन नैराश्य, निराशा या गर्तेत जात नाही. प्रयासांचा आपण थोडा जरी विचार केला ना, तर आपल्याला आधार मिळत राहतो. खरे पाहता हे दोन्ही मानसिकताच आहे. पण निष्ठायुक्त, नित्यविधायक विचारसरणीने निराधारात तत्वाला आपल्याला तिलांजली देता येते. म्हणजे आपल्याला कोणाचाही आधार मागावा लागत नाही. हे लक्षात ठेवा. कारण तुमची आत्मशक्तीच एवढी जागृत झालेली असते की तुम्हाला कशाचीच भीती वाटत नाही. तुम्ही प्रत्येक बाह्य आणि आंतरिक समस्यांना खूप मस्तपणे, अगदी अलगदपणे सामोरे जाता. ही तुम्हाला ध्यानाची फार मोठी एक भेट आहे, जी आपल्या कधीच लक्षात येत नाही. आपण काय करतो तर फक्त आणि फक्त बाह्य मदतीची अपेक्षा करतो. पण जेव्हा आंतरिक शक्ती उत्तम प्रकारे जागृत होते, त्यावेळेला आपल्या हे लक्षात येतं की आपल्याला कोणाचीच गरज नाहीये. आपण कशालाच घाबरत नाही आहोत. येणाऱ्या सर्व प्रसंगांना शांतपणे सामोरे जातो, त्यातून मार्ग काढतो आणि त्या प्रसंगातून बाहेर पडतो. का बरं असं करू शकू आपण? तर आपलं मन आता खूप शांत झालेलं आहे, प्रसन्न झालेलं आहे आणि आपल्या आत्म्याला कळलेलं आहे की आपण इथे फक्त काही दिवसासाठीच आलो आहोत. आपण सासरी आलेलो आहोत ना, मग माहेरी तर जाणारच आहोत आपण. मग माहेरी जाताना ही आत्मिक शक्तीच आपल्याला उपयोगाची होणार आहे. हे माहेरी जाणं आपलं खूप आनंदाचं असणार आहे. आपल्याला तर सांगायलाच नको, आपल्याला माहेरी जायचंय किंवा माहेरची कोणी व्यक्ती येणार असेल, तर आपण किती आनंदात असतो बरं. नुसत्या कल्पनेनेच आपण एकदम मनाने इतकं छान ठिकाणी पोहोचतो ना, जुन्या गोष्टी आठवतो. किती चांगलं वाटतं आपल्याला. तसंच हा विचार करा की ज्या परमेश्वराच्या इथून आपण ह्या पृथ्वीवर जन्माला आलो आहोत, तर आपल्याला त्या परमेश्वराकडेच पुन्हा जायचं आहे. म्हणजेच सासरहून आपल्याला माहेरीच जायचंय. मग किती बरं आपण आनंदात पाहिजे. नक्कीच. कारण ह्या पृथ्वीवरील या मोहमायेच्या जगामध्ये हे सर्व मिथ्या आहे. आणि त्या मिथ्या जगामध्ये किंवा ज्या खोट्या जगामध्ये आपण फक्त आपल्या आत्म्याची प्रगती करण्यासाठी जन्म घेतलेला आहे. कारण मनुष्य प्राण्यालाच फक्त परमेश्वराने बुद्धीचं वरदान दिलेलं आहे आणि
84 लक्ष योनींमध्ये ज्या ज्या आपल्याकडून अनवधानाने झालेल्या चुका आहेत, त्या चुका दुरुस्त करण्याची संधी आपल्याला या जन्मात, मनुष्य जन्मातच प्राप्त झालेली आहे. म्हणूनच आपण आता आपल्या आत्म्याचा उद्धाराकडे प्रगती करूया, त्यात अग्रेसर राहूया आणि मनापासून ज्या ज्या आत्म्यांना ज्या ज्या योनींमध्ये आपण त्रास दिला आहे, अपमान केला आहे, अजून काही गोष्टी असतील, म्हणजे मारलं असेल, एखाद्याचा खून केला असेल, काही जे काही केलं असेल, त्या सगळ्या वाईट गोष्टींसाठी आपण त्या सर्व आत्म्यांची आपण माफी मागत आहोत. मनापासून त्या सगळ्या आत्म्यांची तुम्ही माफी मागा. कळत नकळत झालेल्या चुकांबाबत माफी मागा. ज्या कोणा आत्म्यांना दुखावले गेले असतील, त्यांची सुद्धा आज मनापासून माफी मागा. आपण केलेल्या कर्म अकर्म याबाबत सुद्धा तुम्ही माफी मागा. त्या कर्मांची सुद्धा माफी मागा. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपल्याला कळत नाही. सगळ्यांची या पृथ्वीची माफी मागा. वायू, जलतत्व, आकाशतत्व, आपलं घर, आपल्याशी संबंधित असलेले सर्व नातेवाईक, सगळे संबंध, मित्रमैत्रिणी, जेवढे तुमच्या लक्षात येतील त्या सगळ्यांची तुम्ही आज मनापासून माफी मागा. आणि परमेश्वराला प्रार्थना करा की जे गेले आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा माझी माफी पोहोचू दे. माझ्या मनात कोणाबद्दलही आता कटुता नाही. मी सगळ्यांवर प्रेम करत आहे. सगळ्यांचे आभार मानत आहे. सगळ्यांची माफी मागत आहे. या आपल्या शरीराची देखील माफी मागा. त्यालाही धन्यवाद करा. त्याची पण माफी मागा. कळत नकळत तुम्ही त्याचा गैरवापर केला असेल, तुमच्या हातून गैरकृत्य झाली असतील, त्याबद्दल आपण आपल्या शरीराची, या देहाची सुद्धा माफी मागूया. आणि या देहाचे आभार सुद्धा मानायचे आहेत की आजपर्यंत त्यांनी तुम्हाला धडधाकट ठेवलं आहे, छान ठेवलं आहे. तुमचा श्वास चालू आहे, त्या श्वासाचेही तुम्ही आभार माना, कारण त्याच्यामुळेच या देहाचे चलनवलन होत आहे. आठवा, हे ध्यान करताना तुम्ही जितका सगळ्यांना आठवायचा, आपल्या वाईट कर्मांचा विचार करा. जेवढी तुम्हाला ज्ञात आहेत, अज्ञात आहेत, त्या सगळ्यांची हृदयापासून माफी मागा. आणि सगळ्यांचे आभारही माना. सगळ्यांना धन्यवाद करा. हीच खऱ्या अर्थाने आज भाऊबीजेची स्वतःच स्वतःला दिलेली भेट असणार आहे. आपल्यामधीलच स्त्री तत्व आणि पुरुष तत्वाला तुम्ही धन्यवाद करा. हीच भावंड आहेत एकमेकांशी. जीव आणि शिव ही दोन्ही सुद्धा आपल्यातच आहेत. त्या मृत्यूच्या देवतेची माफी मागा. तिला धन्यवाद करा. महाकालाय धीमहि तन्नो यम प्रचोदयात्. ओम सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो यम प्रचोदयात्. ओम सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय. खऱ्या अर्थाने आज आपण ही भाऊबीज शरीराने आणि मनाने
अध्यात्माच्या मार्गावर आत्म्याची प्रगती साधत केलेली आहे. हळूहळू भौतिक शरीरात परत या. तुमचं मन एकदम हलकं झालेलं आहे. तुमच्या मनातील नरक किंवा नरकासूर किंवा यमाची भीती, यमदेवतेची भीती ही पूर्ण नष्ट झालेली आहे. भीतीच्या संकल्पनेपासून, भावनेपासून तुम्ही मुक्त झालेला आहात. हातपाय हलवा. दोन्ही हात मोकळे करून तुम्ही घर्षित करून डोळ्यांवर ठेवा. प्राप्त झालेली ऊर्जा त्या डोळ्यांमधून आतमध्ये जात आहे. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूहळू सुहास्य मुद्रेने डोळे उघडा. ध्यानातून बाहेर पूर्णपणे आला असालच. आपला प्रवास आज भाऊबीजेच्या दिवशी संपत आहे, पण तरी तुम्ही मात्र तुमच्या आत्म्याचा प्रवास सुरू ठेवा. रोज साधना करा. रोज ध्यानाला बसा. पुन्हा पुन्हा ही ध्यान ऐकताना तुम्ही ध्यान करा आणि ध्यान मार्गात अग्रेसर व्हा. कारण हीच तर खरी दिवाळीची स्वतःची स्वतःला भेट दिलेली आहे तुम्ही, आणि त्या भेटीचा तुम्ही स्वीकार केलेला आहे. तर त्यात सातत्य राखा. भगवती क्लासेसनं आपल्याला ही जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे, त्याबद्दल आपण त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. त्यांचीही भरभराट हो, त्यांचेही कल्याण हो आणि त्यांच्या हातून वेळोवेळी अशाच आपल्याला ध्यानाच्या संधी प्राप्त हो, हीच त्यांना शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या ध्यान मार्गात आमच्या सोबत प्रवास केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजचं सेशन इथे संपवत आहोत. पुन्हा भेटू कधीतरी, पुन्हा काही नवीन उपक्रम घेऊन. तोपर्यंत धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ओम सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो यम प्रचोदयात्. ओम सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय